नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी हेल्दी आणि वजन कमी करण्यासाठी अगदी सहज आणि सोपे हे ज्वारीच्या पिठाचे सूप कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी 2 चमचे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही प्रमाण जास्त किंवा कमी करू शकता। आता त्या पिठामध्ये पाणी घालून आपण छान त्याचे अगदी गुठळ्या होणार नाहीत असे छान बॅटर बनवून घेणार आहोत। पहा, या ठिकाणी आपले हे पीठ अगदी छान मिक्स झालेले आहे। आता एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा आपण तूप घालणार आहोत। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरले तरी देखील चालेल, पण तुपामुळे सूपला चव अजून छान येते। तर पहा, या ठिकाणी तूप छान वितळल्यानंतर त्यामध्ये आपण जिरी घालणार आहोत। जिरी छान तडतडली की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालूयात। हे सूप ना मैत्रिणींनो अगदी सहज होण्यासारखे आहे आणि अगदी पौष्टिकही आहे। लहान मुलं देखील अगदी आवडीने खातात। तर आपण या ठिकाणी अगदी कमी साहित्यामध्ये हे सूप बनवत आहोत। अगदी तुम्ही यामध्ये कांदा देखील वापरू शकतात। तर या ठिकाणी 1 चमचाभर इतके आले छान खिसून घेतलेले आहे, ते देखील त्यामध्ये अगदी रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आहे। आता आपली फोडणी छान तयार झालेली आहे। आता जे ज्वारीचे पीठ पाण्यामध्ये मिक्स केलेले होते ते पुन्हा एकदा हलवायचे आहे आणि त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे। काय होतं ना, ज्वारीच्या पिठामुळे सूपला अगदी दाटसरपणा येतो। त्यामुळे जर ते जास्त घट्ट झाले तर त्यामध्ये आपण गरम पाणी करून घालायचे आहे। तर पहा, या ठिकाणी आपण आता हे सर्व छान मिक्स करून घेऊयात। आता त्यामध्येच चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालायचे आहे। मिरपूड घातल्यामुळे सूपला चव अजूनच छान येते। तुम्ही अगदी यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या देखील घालू शकतात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। कढईला पीठ खाली चिकटू नये यासाठी आपण ते सतत ढवळत राहायचे आहे। पहा, या ठिकाणी आपल्या सूपला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे। सूप छान उकळलेले आहे। आता त्यावरती 2 मिनिट झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा त्याला उकळी आणणार आहोत। मैत्रिणींनो, हे सूप उकळत असताना आपण झाकण काढून मध्ये मध्ये चेक करायचे आहे। जर जास्त घट्ट झाले तर त्यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। तर पहा, या ठिकाणी आपले हे सूप अगदी छान तयार झालेले आहे। पाहू शकतात, अगदी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही। तर या पद्धतीने हे सूप नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।